नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवन सुर्वे कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित। कोकणदीप साप्ताहिकाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवन सुर्वे यांना कोकण भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरित करण्यात आला। या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषद गिरगावचे अध्यक्ष तथा दिल्ली फिल्म सेन्सॉर बोर्डचे सदस्य विलासराव खानोलकर यांच्यासह या कार्यक्रमासाठी साहित्य, कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक साहित्य क्षेत्रात गेली अनेक वर्ष सुर्वे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे। शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गेली 30 वर्षापासून अधिक काळ त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत। तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी काम केले आहे। त्यांना काव्यलेखनाची देखील आवड असून त्यांच्या चारोळी या काव्य प्रकारातील अनेक कविता विविध मासिकात व अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत। उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि क्रीडा समालोचक अशी देखील त्यांची ख्याती आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात उर्फ तात्या यांनी त्यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे। त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन कोकणदीपच्या वतीने दिला जाणारा 2025चा राज्यस्तरीय पुरस्कार कोकण भूषण देऊन एक प्रकारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमाचे आयोजन कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे यांनी केले होते। कोकण भूषण हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सुर्वे यांच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याच महिन्यात आपण प्राथमिक शिक्षक पदावरून सेवानिवृत्त होत असून सेवानिवृत्तीनंतर देखील शैक्षणिक आणि सामाजिक सेवेचे कार्य अविरतपणे सुरू राहील असे मत सुर्वे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले। तसेच कोकण भूषण पुरस्कार देऊन आपला गौरव केल्याबद्दल त्यांनी कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे आणि संयोजन समितीला धन्यवाद दिले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, मुंबई।